नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नवी मुंबई मनपा संदर्भात नवीन अपडेट आलेली, तर याची फायनल आन्सर की जी आहे तर ती जाहीर केलेली मित्रांनो. त्याची जी अंतिम उत्तर तालिका होती तर ती बाकी होती, तर त्यांनी आता जी आहे तर ती इथं जाहीर करून दिलेली 31 ऑक्टोबर 2025 रोजी ही जी अपडेट जी आहे तर ती आपल्याला इथं आलेली मित्रांनो. ही सर्व अपडेट जी आहेत तर ते आपण पाहणारच आहोत. आपण वाटल्यास इथंच क्लिक करून जे आहे तर ते बघून घेऊया. बघा, नवी मुंबई महानगरपालिका भरती सरळ सेवा भरती अंतर्गत फायनल आन्सर की बाबत त्यांनी जे आहे तर ते अपडेट इथं दिलेलं आहे. आणि या अपडेट सोबतच याचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो, निकाल येणार आहे का, निकालमध्ये काय अडचणी आहेत, याच्यासाठी मी स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासनाचे आयुक्त आहेत तर त्यांच्याशी देखील चर्चा केली. ते मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग लगेच ऐकवतो आणि त्यासोबतच सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. आणि सर्वसमावेशक सरळ सेवा भरतीसाठीची ऑल इन वन लाईव्ह स्वरूपाची बॅच विद्यार्थी मागणी करत होते, तर त्याच्यासाठी आपण ही 5 नोव्हेंबर पासून लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करत आहोत. तुमची जी आगामी तलाठी आहे मनपा आहे, त्यासोबतच नगर परिषदेची पण जाहिरात येणार आहे. आदिवासी विभागात तसेच आरोग्य विभागात जाहिराती येणार आहेत. त्यांच्यासाठी ही बॅच सगळ्यात उपयुक्त तुम्हाला ठरणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान सगळ्या काही गोष्टी असतील. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे जे आहेत तर ते करू शकतात. बघा, या अपडेटमध्ये त्यांनी काय सांगितलं की 30 संवर्गासाठी 668 पदांसाठी जाहिरात आलेली होती. त्याच्यासाठी सगळे काही प्रक्रिया वगैरे झालेली आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे, 31/10/2025 पासून उमेदवारांना फायनल आन्सर की उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता काय करायचंय, तुम्हाला तुमचं लॉग इन करून तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्स शीट जे आहेत तर त्या डाउनलोड करून घ्यायचे आहेत मित्रांनो. आणि तुमच्याकडे देखील काही रिस्पॉन्स शीट असतील तर त्या देखील आमच्यापर्यंत तुम्ही शेअर करू शकतात. आमचा जो नंबर आहे कॉलिंगचा तर त्याला तुम्ही हे नक्की शेअर करा. बघा, 8888996116. तुमचे जे काही रिस्पॉन्स शीट असेल त्याचा पहिलं पेज रिमूव्ह करून घ्या, किंवा आम्ही ते रिमूव्ह करतोच, परंतु ते जे शेअर केलं तर आम्हाला भविष्यात त्याच्या माध्यमातून फायदा होतो थोडासा टेस्ट सिरीज वगैरे तयार करताना. म्हणून तुम्ही तुमचे रिस्पॉन्स शीट शेअर करू शकतात. आता हे तर आलेले, आता निकाल कधी लागणार याच्या संदर्भातली काय अपडेट आहे. बघा, काही दिवसांपूर्वी आपण अपडेट घेतलेली होती की नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीवर स्टे आलेला आहे मित्रांनो. आता निकाल जाहीर न करण्याचे माननीय उच्च न्यायालय यांनी जे आहेत तर ते आदेश दिलेले होते. तर याच्या संदर्भातच नुकतेच जे आहेत तर तुम्ही व्हिडिओ घेण्याआधी जस्ट जे आहेत तर ते त्यांच्याशी अधिकाऱ्यांशी जे आहेत तर ते चर्चा देखील केलेली होती. तर तुम्ही देखील करू शकतात. काही नसतं मित्रांनो, काय करायचं, कुठल्याही पद्धतीने संपर्कावर जायचं आणि इथून तुम्ही ते नंबर जे आहेत तर ते डायल करू शकतात. काही वगैरे बघा, इथे हे नंबर्स असतात, तर या नंबर्सला कॉल करून किंवा ईमेल वगैरे करून तुम्हाला जे आहे तर ते उत्तर मिळू शकतं. मला जे उत्तर मिळालं तर मी ते तुम्हाला जस्ट जे आहे तर ते ऐकवण्याचा प्रयत्न करतो. ओके, मी फॉर्म भरला होता नाही तर सर मला हे जाणून घ्यायचं, मागे पण मी बातमी पाहिली होती की नवी मुंबई महानगरपालिकेवर स्टे आलेला आहे, तर ते खरं आहे का सर? हा, नाही, आता काल परवा सेकंड आन्सर की पण दिली, तर तशाच पद्धतीने तुम्ही मार्कांची यादी पण लावणार आहेत का, काहीच आता पुढची प्रक्रिया करणार नाही? प्रोसेस तर चालू आहे, पण कोर्टाने ओके ओके, म्हणजे जोपर्यंत कोर्ट सांगत नाही तोपर्यंत नवी मुंबईचा रिझल्ट आहे. ओके ओके ओके, तेच जाणून घ्यायचं होतं. थँक्यू सर. म्हणजे इथं पण जे आहे तर ते आपण जाणून घेतलं की त्यांनी सांगितलेलं की त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी तयार आहेत, परंतु कोर्टाने तिथं स्टे दिलेला आहे. आता हा स्टे जो आहे तर तो प्रामुख्याने याच्यासाठीच दिलेला आहे की कॉन्ट्रॅक्टच्या लेबरसाठी जो आहे तर तो इथं देण्यात आलेला आहे मित्रांनो. ते जे काही आधी तिथं जे काही लोक आहेत, जवळपास 73 कर्मचारी होते, तर या 73 कर्मचाऱ्यांना आधी परमनंट करावं, तर याच्या संदर्भातली जे आहे तर ते कोर्टाने काहीतरी आदेश पण दिलेले होते त्यांना, परंतु मुंबई न्यायालयाने याच्या संदर्भात ते काही काम चालू आहे त्यांचं, तर ते सगळ्या काही गोष्टींवर स्टे आलेला आहे मित्रांनो. खूप साऱ्या मनपामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. मनपामध्ये ऑलरेडी खूप सारे कर्मचारी 10 वर्षापासून 20 वर्षापासून काही 17-18 वर्षापासून कार्यरत आहेत, तर त्यांनाच मनपाने परमनंट केलं नाही. त्याच्यामध्ये आता जे TCS IBPS मार्फत नवीन जी भरती निघत आहेत तर ते मध्ये ते थोडेसे क्लॅशेस होत असतात मित्रांनो. परंतु हे क्लॅशेस सगळीकडे नाही होत. नवी मुंबईमध्ये हा थोडा मोठा झालेला आहे. नाशिक मनपाने जे आता ऍड काढली तर त्यांनी हे बघूनच काढले की याच्यामध्ये कोणी कॉन्ट्रॅक्टचा याला गेलं नाही पाहिजे, म्हणजे तेच पदं काढली की जी कॉन्ट्रॅक्टवर त्यांनी भरलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये आहे, परंतु आता जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. त्यांनी जी
नोटिफिकेशन दिली होती, त्याच्यामध्ये त्यांनी हा नंबर दिलेला होता मित्रांनो. हा जर नंबर तुम्ही आता लावला तर शक्यतो मे बी लागतही नाही, थोडा ट्राय करून बघा, नसेल तर डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्टवर जाऊन तुम्ही जे आहे संपर्क करू शकतात. पण आता संपर्क करून फायदा नाही मित्रांनो, कारण की कोर्टाने त्यांचे हात बांधून ठेवलेले आहेत. हा जेव्हा रिझल्ट ते स्वतःहून जाहीर नाही करत ना, तेव्हा आपण ईमेल करतो, त्यांना कॉल करतो, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की निकाल लवकर लावा. परंतु या सिच्युएशनला मित्रांनो असं झालेलं आहे की जोपर्यंत कोर्ट त्यांना सांगत नाही, कोर्टाकडून तो स्टे हटत नाही, तोपर्यंत ते निकाल जे आहेत तर ते लागणार नाही. म्हणूनच जे कोणी उमेदवार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप चांगले गुण आलेले होते, काहींना 180 प्लस चांगले गुण येत होते, ते आता या आन्सरकीनुसार चांगले आणखी गुण काहींचे वाढलेले आहेत. तर अशा उमेदवारांनी मात्र एक त्यांना सजेशन राहील की तुम्ही बाकीच्या देखील ज्या काही भरतीच्या ऍडव्हर्टाइजमेंट चालू असतील, बाकी मनपा असेल किंवा एमपीएससी असेल किंवा कुठलेही असेल, तर तिथं तुम्ही अप्लाय करा, कारण की हे कधी निकाल लागेल याच्याविषयी आपण काही जे आहेत तर ते आता सांगू शकत नाही मित्रांनो. ओके, तर त्या सगळ्या काही गोष्टी आहेत. जे कोणी नवीन उमेदवार असतील तुमच्यातील, तर तुम्ही त्यांना आपल्या या बॅच विषयी जे आहेत तर ते नक्की सांगा. लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू होते, म्हणून तुमच्या मित्रपरिवारात, तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी अभ्यास करत असेल तर त्याला या बॅच विषयी तुम्ही जे आहेत तर ते माहिती सांगा. तलाठीची लवकर जे आहेत तर ती भरती येणार आहे, तर तेच देखील तुमची याच बॅच मध्ये जे आहेत तर ते कव्हर होऊन जाईल. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.